अहिरी वाणिज्य टीमनं बॅटिंग करत असताना सोनाट टीम आपला आपण पाहतोय पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. सुरेख तिथे फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. फसलाय फटका, फलंदाज झालाय बाद. सोनाट टीमला या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी आहे. त्याचं सॉरी आयरे वानवडी संघाला 2 धावांची पेनल्टी जे क्षेत्ररक्षण करतायत. त्यामुळे या मॅच मध्ये तुमचा जो टी शर्ट अत्यंत महत्वाचा आहे तो तुम्ही परिधान नाही केला, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी. पहिला चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच या ठिकाणी आपण बघितलं ती पेनल्टी तुम्हाला लावण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवरती यश देखील प्राप्त झालं. त्यामुळे आयरे वानवली आपल्याला 2 धावांची पेनल्टी हे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच डीजे. जाऊया आपण मॅच कडे पुणेशी एकदा, कारण फलंदाज बाद झालाय. पहिल्याच बॉल वरती संदीप बाद झालाय. सुदेश सकपाळला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सुरेशला आपण पाहतोय. खरं तर सुरेश आणि सुदेश ही खरं तर टक्कर इथं बेस्ट टू बेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन्ही टीम देखील तगड्या आहेत, दोन्ही टीमकडे देखील तितकेच कॅटेगरी आहे. मॅच मध्ये खरं तर मजा येईल, परंतु पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट कोसळला गेलाय. खरं तर प्रश्नचिन्ह वाढत जातील सोनाट टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ग्रेट एंट्री करतोय. बॅटर प्रथमेश बॅटिंग साठी. सुदेश निघतोय. ओ फाईन लेग रिदमला बॉल चाललाय अगदी दन 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 करत रमत गमत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो इथं सुंदर चौकार. सुपर शॉट आल्या पावली. खरं तर गोलंदाजाला इशारा दिलाय. गोलंदाजाला इशारा दिलाय आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाज खरं तर स्वागत केलं. या दुसऱ्या बॉल वरती बॅटर प्रथमेश. सुदेश सकपाळ पुन्हा एकदा निघतोय. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा टप्पा थोडासा पाठी. व्हेरिएशन चेंज ऑफ द पेस. स्लोवर बॉल आलाय तो डॉट बॉल. सुंदर बॉल इथे सुदेश सकपाळच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. टीमची टोटल आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना सोनाट संघ पोहोचलाय. पहिल्या बॉल वरती विकेट घेतलाय जरूर, परंतु धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 4 धावा. सुंदर खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा मॅच. आणि उमेश अतिशय महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. 2 मातबर संघामध्ये लढाई. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेट मारा केला जातोय. आकुटप्पाचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण आहे, परंतु तितकंसं चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही आणि त्यामुळे एक धाव आरामात दोन्ही बॅटरना पूर्ण करतात. सोनाट संघाचा विचार केला तर एक चांगला संघ मैदानावरती आहे, संतुलन चांगलं आहे, परंतु आयरे संघाला 2 धावांची जी पेनल्टी मिळालेली आहे त्याचा फायदा कोणाला मिळणार, कारण 2 धावा 1-1 धाव 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे उमेश 1-1 धाव 1-1 चेंडू त्याची किंमत मोठी असणार आहे. बरोबर आहे. 1-1 धाव ती खूप महत्वाची आहे. मॅच कडे आपण जाऊया, कारण का 2 धावांची पेनल्टी दिली आहे आणि बॉलर निघते पुन्हा एकदा. इथे रॅपिड गतीने बॉल कटवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे अवेलेबल. सिंगलच मिळतीये. सुरेश सकपाळ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना षटकाची होतीये. खरं तर एकच सिंगल मिळते. टीमची टोटल आतापर्यंत 7 धावा. 6 धावा झाल्या स्कोरगार्ड वरती आणि या बॉल वरती आता मोठा फटका हे अपेक्षित असणार आहे. या जर मोठा फटका आला तर खरं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावा होतील, परंतु येणं देखील महत्वाचं आहे. प्रथमेश स्ट्राईक एंडला. बॉल टप्पा खाल्ल्यानंतर स्विंग झालाय आणि त्याच्यानंतर आलाय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. कौतुक करेन गोलंदाज सुदेशचं, कारण का पहिल्या बॉलवरती विकेट आणि अगदी फलंदाजाच्या पायामध्ये अद्याप तरी चौकार लागवल्याच्या नंतर बेड्या घातल्यात. उमेश सुदेशचा उद्देश जो होता तो यशस्वी झाला, कारण या षटकात एक चौकार जरूर आला, परंतु त्यानं फक्त पॉवर प्ले मध्ये 6 धावा दिल्यात. 6 धावा म्हणजे खूप चांगली कामगिरी केली. आणि जेव्हा तुम्ही विकेट घेता, तुम्ही डॉट बॉल टाकता, त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढला जातो. शेवटचा चेंडू सर्वोत्तम चेंडू होता. लेग ब्रेक टाकला होता, 4थ्या स्टंपवरती होता, खूप छान पद्धतीनं आणि ऑन साईडला अगेन द टर्न खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनने केला, त्यात त्याला यश मिळालं नाही. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकात धावा 6, 1 गडी बाद 6 सोनाट. 1 गडी बाद 6 धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. दुसरा गोलंदाज. चला थोडीशी घाई करायची, थोडं स्पीडअप ठेवा. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. फायटिंग होणं तुमचं महत्वाचं आहे.
आणि पाहू शकाल तुम्ही निहाल देखील आज खेळायला आलाय. निहाल देखील आलाय खेळण्यासाठी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नेहाल ग्रुपच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा झाली होती कोपर किरणा भूमिपुत्र मैदानामध्ये. ती देखील जबरदस्त स्पर्धा झाली होती. याही वर्षी खरं तर होणार आहे. बॉलर होत आहे तयार दुसऱ्या षटकासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आले. सध्या 6 धावा झाल्यात. पदर नेम चला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण का एवढी मोठी स्पर्धा, खूप छान स्पर्धा आपण पाहत आहोत. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक केंडला आपण पाहिलं तर सुरेश आहेत. बॅटिंग होणं अपेक्षित आहे, धावसंख्या होणं अपेक्षित आहे. रन्स झाल्या तर मॅचला मजा येते. प्रेक्षकांना काय हवं असं वाटतं? प्रत्येकाला वाटतं की आम्ही जिंकावं, पण प्रेक्षकांना हवं असं वाटतं की मॅच ठसन झाली पाहिजे, मॅच घासून झाली पाहिजे. बॉलर तयार होतोय. ओहो, रिव्हर्स शॉट खेळलाय. सुरेख फटका, देखणा फटका आलाय. स्विच शॉट, टेक ऑफ द शॉट, रन. अतिशय उत्कृष्ट कामगिरी मैदानावरती आपण पाहू शकता. बॅटर करत असताना खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेत आहे आणि बॅट्समन रिव्हर्ससाठी तयार होता. त्याच्या झोनमध्ये, त्याच्या रेंजमध्ये चेंडू टाकला आणि खूप चांगला फटका. फलंदाजी होते चांगली, खूप झाले सातारा सांगली. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय सुरेश सकपाळ. अगदी भरपूर वेळ होता. पहिला शफल झाला होता रिव्हर्स शॉट साठी आणि बॉल देखील, टप्पा देखील त्याच दिशेला मिळाला गेलाय. शफल झाला पहिला असतो. सुदेशला आपण पाहतोय अगदी क्लोज राहिलाय स्टंचच्या. माहिती आहे कारण का ही विकेट तितकीच महत्वाची राहणार आहे या मॅच मध्ये. बॉलर होतात तयार. सुरेख फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत निहाल आणि पकडली कॅच. महत्वपूर्ण फलंदाजी ते सुरेश बाद होतोय. स्वतःवरती नाराज आहे. हो, फटका खेळलाय जरूर मी षटकारासाठी, परंतु तो राहिलाय आत आणि अप्रतिम लय भारी चाणाक्ष पैकी घेतली ती कॅच. दोन धाबा इथे सहज काढल्यात. सुदेश देखील म्हणतोय की सत्वती तो नाराज आहे, कारण का जिथे एक सिंगल होती, अप्रतिम फिल्डिंग झाली होती जरूर, परंतु 2 धाबा इथे अर्जित केल्या पुन्हा एकदा. आणि टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय एकूण 14 धाबा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धाबा आणि आतापर्यंत 8 धाबा. सुरेख फटका इथे पुन्हा एकदा ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये आहेत. प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल आली आहे. या फटक्याच्या पाठीमागे सुरेख फिल्डिंग होतीये आणि खरं तर गोलंदाजचं टॉनिक आहे क्षेत्ररक्षक आणि तेच इथे पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग देखील अप्रतिम राहिली आतापर्यंत. टीम अहिरे वानवली संघाचे टॉस जिंकला, घेतले फिल्डिंग आणि जसंच तसं हवंय तसंच मात्र खेळ सुरळीत चाललाय मैदानामध्ये. किशोर की बहुत बढ़िया गेंदबाजी. रिवर्स स्वीप खेलना चाह रहे थे, फिलहाल गेंदर बल्ले के बीच कुछ अच्छा संपर्क नहीं. अंपायर का क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. बाज का इशारा. बढ़िया गेंदबाजी बा किशोर द्वारा. अप्रतिम कामगिरी. म्हणजे समोरची टीम आहे सोनाट, पण गोलंदाजी होते भन्नाट. जबरदस्त आपण पाहिलं. सोनाट अहिरे वाढवली
ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही टीम तुल्यबळ आहेत. कित्येक वेळा मी यांचा रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आमना सामना पाहिलाय. कित्येक वेळा कोण कित्येक वेळा कधी यांनी पराभूत केले यांना, कधी यांनी पराभूत यांनी केला, तेच जिंकलेत. परंतु ही अस्तित्वाची आहे, ही कर्तृत्वाची आहे ही लढाई. कारण का हे मैदान खूप सुरेख आहे आणि आतापर्यंत टीमची टोटल झाली आहे. चला घाई करा, थोडी स्पीडअप करा. नो टाइम पास, नो मीटिंग, ओनली फायटिंग. 16 धाबा स्कोर गार्ड वरती. 9 मिनिटं झालेली आहेत. खरं तर 9 मिनिटं झालेली आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि साथ देखील मिळली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय बॉलर सिद्धेश सकपाळ. यापूर्वी शंकर सकपाळचा जन्म आपण बघितला. आता इथे मैदानावरती सिद्धेश आहे आणि प्रतिष्ठा पडायला लागेल. जसं तुम्ही आता माहिती दिलीत की हे संघ नेहमीच एकमेकांवरती कुरघोडी करत आलेले आहेत. असे सामने बघण्याकरता प्रेक्षक आसुसलेले असतात आणि आता इथे प्रतिष्ठा पडायला लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या या ठिकाणी असलेल्या टॅलेंटचा कस लागेल, गुणवत्तेचा कस लागेल मैदानावरती. मजा येईल हा सामना पाहण्याकरता. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. खरं तर खूप छान वाटलं सर आपल्या देखील सोबत जॉईंट व्हायला. कारण का सुंदर मैदान आणि सुंदर कॉमेंट्री देखील आपल्या माध्यमातून जबरदस्त आम्ही ऐकतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आयोजन देखील दमदार केले. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टीमची टोटल झाली एकूण 17 धाबा. आता 16 धाबा झाल्यात आणि आता टॉप गिअर टाकावं लागेल आणि तशा परीची बॅटिंग करावी लागेल. जशी गाडी स्पीड घेते तसा स्पीड घ्यावा लागेल. बॉलर तयार होते सिद्धेश स्ट्रायकेटला बॅटर प्रथमेश. हाय अँड हँडसम पुन्हा एकदा ठोकलाय. एक दर्जा आलाय, क्लास आलाय, खास आलाय तो दमदार इथे सिकोडोकाच्या वरनं षटकार. या गजब का टोकता बल्ले के बीचों बीच खेल दिया और गेंदबाज मैदान के अंदर सिद्धेश आए. ऊपर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच गेंद को बखेलते हुए प्रथमेश ने कहा ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. क्या मारा है गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन. जबरदस्त आपण पाहिलं फटका इथे ओर पिच बॉल. त्याला चांगला मॅनेज केलं आणि गोलंदाजावर देखील प्रेशर टाकला गेला पहिल्याच बॉलवरती. कारण का पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. इरादे त्यात स्पष्ट केलेत. हो आता ही गाडी सुसाट जाणार आहे की थांबणार आहे हे देखील स्पष्टीकरण पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय सिद्धेश स्ट्रायकेटला प्रथमेश. आणखीन एक इथे हेलिकॉप्टर लँड केलाय आणि बॉल चाला इथे वन बाउंस. न शोना न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना. गेंद जाएगी टुन्ना टुन्ना फुर्रास. काय बॅटिंग मैदानावरती आपण पाहू शकता. बॅटिंग करत असताना टीम आहे सोनाट आणि आता इथे प्रथमेशची गाडी आहे सुसाट. तो बॅटिंग करत असताना आपला क्लास दाखवतो. म्हणजे तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. अप्रतिम फटका, चेंडू सीमार शपार. 4 धाबां करता पहिल्यांदा त्याने ठोकला षटकार आणि त्यावरती तडका लावत त्याने ठोकला चौकार. अप्रतिम बॅटिंग आपण पाहतोय. चला स्पीडअप ठेवायचं आहे. जबरदस्त बॅटिंग होती आहे आणि आता सोनार टीमला जर सोन्यासारखे दिवस आणायचे असतील क्रिकेटच्या पटलावरती तर अशीच बॅटिंग व्हायला हरकत हवी आहे. 26 धाबा स्कोर गार्ड वरती. हो जिथे 2 षटकांचा मॅच संपला होता तेव्हा 16 आणि आता 2 बॉल मध्ये पाहिलं तर 10 धाबा आल्यात. पुन्हा एकदा इथे फटका सुरेख आहे. गॅप साऱ्याच्या परफेक्ट आहे परंतु क्षेत्रक्षक तिथे आलेले आहेत आणि तोपर्यंत 2 धाबा इथे पुन्हा एकदा पळून काढल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. दोघांचा ताळमेळ, दोघांचा ताळतंत्र हे सर्व काही स्पष्टीकरण येते. एखादा बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवलाय आणि शांत पद्धतीनं आणि विचारणं ते बॅटिंग करतायत. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती एकूण धावा झालेत 28. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश. आतापर्यंत या 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि एक खणखणी चौकार, एक उत्तुंग षटकार, एक दुहेरीचा टोला. फटका चांगला ऑन साईडला खेळा. गॅपमध्ये जाणार का क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. काय घडतंय काय बिघडतंय. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अप्रतिम कामगिरी मैदानावरती असेल यात काही शंका नाहीये. यापूर्वी बॅटिंग झाली चांगली, आता गोलंदाजी करत असताना गोलंदाजी झाली चांगली, फिल्डिंग पण झाली चांगली. खुश झाली सातारा सांगली. जबरदस्त आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल झाला होता. चांगली फिल्डिंग येते. प्रत्येक जण आपला एफर्ट देत असतो, प्रत्येक जण आपलं बेस्ट देत असतो. प्रत्येकाला 100% बेस्ट द्यावा लागतो. टीमची टोटल झाली आहे 2 धावेने. इथे संघ मात्र वाटचाल करत असताना टीमची टोटल झाली 29 धावा. अप्रतिम बॅटिंग, चाबूक बॅटिंग, स्पीडअप बॅटिंग आता सध्या पाहतोय. बॉलर तयार होतोय सिद्धेश. ओ चाबूक शॉट यार, कसला शॉट मारला या. परंतु इथे फील्डिंग है खराब. तो क्या करेंगे अशोक शराब. बेड़ा होगा पार, रन मिलेंगे 4. चेंडू खरं तर तुम्हाला थांबवता आला पाहिजे होता. गोलंदाज सिद्धेश काय करणार. डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्याने खराब क्षेत्ररक्षण केलं. इथे चेंडू तुम्हाला थांबवता आला असता, चौकार गेला नसता. परंतु या षटकात काय केलंय म्हणजे
बैल पण गेलो आणि बैलाचं कासरू पण गेलो. म्हणजे चेंडू थांबवता आला असता पण तो चेंडू पण गेला आणि चौकार पण आपण प्रतिस्पर्धेला. बिलकुल बिलकुल मामा ठाकूर अरुंबी गया और सपना भी भाग गई असं काही म्हणायला देखील हरकत नाहीये, कारण का बॉल हातामध्ये होता, तो दोन डोक्याच्या मधून गेला. 4 धावा मिळायला गेल्यात आणि बॉलर पुण्यात धावाला आता गती वाढली गेली. 34 धावा स्कोअर गार्ड वरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचं उडाण उडवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगऑन मध्ये आहे तिथे निहाल, सिंगल आले या बॉल वरती आणि कदाचित होते इथे यस ओव्हरची समाप्ती होतीये. या ओव्हर मध्ये धावा खरं तर कुठल्या गेल्यात. चांगली बॅटिंग झाली आहे आणि ज्या वेळेमध्ये चाललोय ना ती वेळ सरळीत चाललेली आहे. या ओव्हर मध्ये आल्या 17 धावा. टीमची टोटल झाली गुंडा 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतरची मॅच रुळे वैभव रुळे त्यांच्या विरोधामध्ये आहिर. हा मला वाटतंय सेमीफायनल क्वार्टर फायनलचा मॅच असेल, म्हणजे 3 टॉप मध्ये जाण्याची संधी असणार आहे. गट नंबर 1 ग्रुप ए मध्ये आपण हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असतील चंदन राजाराम चव्हाण साहेब, उद्योगपती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे पहिल्या क्रमांकाचं, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उगवता तारा, ही सर्व जी पारितोषिक आहेत ती स्पॉन्सर केलेली आहेत. त्याबद्दल आदरणीय चंदन राजाराम चव्हाण साहेबांचे मनापासून धन्यवाद. जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार आपण पाहतोय, मनोरंजनाचा डबल बार. अगदी चांगला सामना, अटीतटीचा सामना मैदानात सुरू आहे. चांगला संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते. एक षटकाचा खेळ सध्या बॅलन्स आहे आणि धावा टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय एकूण 35 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा खरं आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पूर्ण भरपाई काढली आहे दोन्ही बॅटरने आणि 17 धावा कुठल्या गेल्यात. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. खरं तर हणामारचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या ओव्हर मध्ये धावा येणं अपेक्षित असणार आहेत. या ओव्हर मध्ये धावा येतील का? या ओव्हर मध्ये धावा आल्या चांगल्या 50 किंवा 60 धावा झाला मॅचला मजा येईल, परंतु या धावांना रोखण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज उमेश, खूप महत्वाचा शब्द, जाम मजा येईल. जामला उलट केलं तर काय होईल? मजा येईल, जाम मजा येणार आहे. या सामन्यामध्ये आपण बघितलं तर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट बघण्याची संधी असणार आहे. सातत्याने कोपरीच्या मैदानावरती क्रिकेटचा खेळ रंगलाय. सिद्धेश कदम बॉलिंग ट्रॅक वरती. खरं तर चंदन दादा चव्हाण यांचं जेवढं आपण कौतुक कराल तेवढंच कमी, कारण का सर्व ट्रॉफ्या, सर्व रक्कम, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज या सर्व काही त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. बॉलर तयार होतोय सिद्धेश कदम. पहिलाच बॉल बॅकफुट पंच केलाय आणि बॉल चाललाय ते सीमा रेषेच्या लगत. पुन्हा एकदा येतोय दमदार, शानदार, वजनदार, लय भारी चौकार. पिक्चर सुरू आहे, लय भारी. बस झाली दुनियादारी आणि जय बजरंग चषक 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. मैदानावरती आपण पाहू शकता खूप चांगली बॅटिंग प्रतिभेशकडनं. आतापर्यंत स्क्वेअर कटचे चांगले फटके आपण पाहिले, स्क्वेअर ड्राईव्हचे चांगले फटके पाहिलेले आहेत. त्यानंतर पूलचे फटके त्याच्या बॅटमधनं, हेलिकॉप्टर त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. आणि कृष्णकांत, दिलीप जाधव बरोबर ना यांच्याकडून विशेष करून एक पारितोषिक त्याची अनाउन्समेंट होणार आहे. उमेश, यानंतर आणखीन काही लड्डू फुटणार आहेत. यस, मन में लड्डू फुटणार आहे. एनकेसी आयर टीमचा कॅप्टन आपण यायचं आहे. बॉलर तयार होतोय 4 आल्यात. ओहो, व्हॉट अ गेन, व्हॉट अ स्पेल, व्हॉट अ बॉल. चांगला टप्पा इथे पाहायला मिळतोय. आलाय तो टाट बॉल और बिंदी गेंद है जो बिल्कुल दबाव बनाएगी बल्लेबाजों के ऊपर. दोनों एंड से गेंदबाजी हो रहे हैं, तो यहाँ अब गेंदबाज के लिए बिल्कुल एक मौका है. जितेश गेंदबाजी कर रहे हैं, बढ़िया गेंदबाजी, अच्छी लाइन, नियंत्रण है इनका, संतुलन बहुत बढ़िया, अनुशासन के साथ गेंदबाजी कर. बेहतरीन गेंदबाजी मैं कहूंगा, क्योंकि 2 गेंद में 4 रन दे चुके. इस बार देखिए कदमों का अच्छा इस्तेमाल किया. एक सिंगल आता हुआ निहाल है गेंद के नीचे. तब तक 2 रन आसानी के साथ यहाँ पे मिल जाएंगे. 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल हो चुका है फिलहाल 41 रन हो चुके हैं. यानी कि 3 गेंदे बाकी है, एक बड़ा हिट आता है तो मैच में पहले इनिंग्स में मजा आ सकता है. बिल्कुल. और इस वक्त बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सिद्धेश द्वारा. जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, और बल्लेबाजों के लिए विस्तार करने का समय है. 3 गेंदों का खिलाना बाकी. राउंड विकेट गेंदबाजी ऑन साइड पर खेलना चाहते थे, दे घुमा के खेलने की कोशिश. इस बार गेंद बल्ले को लगी, उनके शरीर को लगी, वहीं पर लुढ़की. सिद्धेश ने गेंद को फील्ड किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा. बल्ले का थोड़ा सा अंदरूनी हिस्सा लगा, उसके बाद देखिए गेंद वहीं पे रुकते हुए
डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। थोड़ा सा डॉट गेंद डालेंगे तो प्रेशर आ सकता है, क्योंकि 4 ओवर में महज 50 या 60 का लक्ष्य आपको उस करीब तक जाना चाहिए। वो प्रयास कर रहे हैं, पर अगर एक आध बड़ी हिट आएंगे ना तो मैच में मजा आ सकता है। दूसरे इनिंग्स में गेंदबाज हो चुका है, फिर एक बार सिद्धेश कदम तैयार है। इस बार देखिए घुमा के मारा है, खींचा के मारा है, लेकिन लंबा नहीं है। बल्लेबाज आउट, बैक टू द डग आउट। और इस वक्त हवा हवा जो बहुत बड़ा फैक्टर है, क्योंकि हवा के खिलाफ जाके आप डीप मिड विकेट बॉर्डर की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे, हमला जरूर किया। बल्लेबाज प्रथमेश ने शिकार बन के डगआउट की तरफ चले गए। इस ओवर में बढ़िया गेंदबाजी सिद्धेश द्वारा लाजवाब गेंदबाजी रही है। नेक्स्ट मैच रुले पर टीम के कप्तान और आही टीम के कप्तान दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। रुले टीम आहिर टीम, आपल्याला शेवटचा कॉल असेल, लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे। बिल्कुल, अभी ये फिलहाल तो चाय का वक्त हो चुका है। किसी की दारू का नशा होती है, हम तो कमेंटेटर है, हमको चाय की नशा शाम के माहौल में तो होती रहती है। देखिए लास्ट गेंद रहेगी, शायद गेंदबाज तैयार है। इस बार देखिए रूम बनाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने चाहते थे, बॉस स्टंप के बाहर एक अतिरंतर मिलेगा इस गेंद के ऊपर और एक रन के साथ में टीम का बढ़ता हुआ स्कोर फिलहाल चलता हुआ टीम का स्कोर। सोना टीम पहुंचे यहाँ पे 42 रन। एक गेंद शायद विशेष बाकी और एक गेंद में कितने रन आएंगे, टारगेट सेट होगा 1 2 3 4 5 6। ओह ये अच्छी गेंद है, ये अच्छी गेंद है। रुक गई यहाँ पे, शरीर का इस्तेमाल, अंपायर का इशारा, लेग बाइट के माध्यम से एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और ओवर की हो चुके हैं समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर स्कोर गार्ड के ऊपर हो चुके हैं 43 रन, 43 रन, लॉस ऑफ 2 विकेट। आइए सुनते फिर एक बार डीजे की तरफ जाएंगे।
लेकिन उससे पहले पहली पारी हो जाती है खत्म, पहली पारी हो जाती है खत्म। दूसरी पारी में देखते हैं कि ये पारी और इसकी अद्भुत कहानी बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे हमारे काबिल मिस्टर उमेश। थँक्यू सो मच। जाऊया आपण मॅचकडे, जिथे 44 धावांची आवश्यकता आहे आणि पहिलाच इथे बॉलर वापरला गेला प्रतीक। हा एक युवा खेळाडू आहे आणि या खेळाडूंना खरं तर प्रभावित केलंय या मॅचसाठी, येणाऱ्या मॅचसाठी आपल्यासाठी खुश खबर आहे। कृष्णकांत दिलीप जाधव यांच्याकडनं ही गोड बातमी येते। एका हातामध्ये मैदानाच्या बाहेर जर झेल टिपला तर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे। कृष्णकांत दिलीप जाधव यांच्या माध्यमात एक मोठं पारितोषिक प्रेक्षकांसाठी आता ही पर्वणी असणार आहे। बिल्कुल, उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में, न चेक, न वाउचर, न गूगल पे, न फोन पे, न पेटीएम, न एटीएम, ओनली कॅश। मॅच कडे आपण जाऊया, जिथे 44 धावा जमवायच्या आहेत। प्रतीक एक उगवता सिताराम, एक युवा स्टार गोलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक मार्गस्थ करतोय सुदेश सकपाळ स्ट्राईकला। ओहो, पहिलाच बॉल येते ऑफ गाईडलाईनच्या बाहेर पडतोय आणि पंचांचा इशारा आलाय की खराब डॅमेज मी म्हणेन सर सुरुवात आहे, कारण का लोएस्ट स्कोरचा मॅच आहे आणि लोएस्ट स्कोरचा मॅच तुम्हाला जर मोठा करायचा असेल, त्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगले टप्पे होणं खूप महत्वाचं है। बिल्कुल सही कहा आपने, बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, टिप्पा खाते हुए गेंद घुमाव लेते भी बैकफुट में चले गए, गेंद को स्टीयर किया गया, थर्ड बैट पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन देने का मौका बल्लेबाज सुदेश के पास। सुदेश और निहाल दोनों के पास काबिलियत है, दोनों के पास प्रतिभा है, प्रतिभाशाली खिलाड़ी मैदान के अंदर, और युवा प्रतीक जो है ना उनके ऊपर निगाह रहेगी। यंग खिलाड़ी है, टैलेंट कूद कर भरा हुआ। जाऊया आपण पुणेशी, एकदा सिंगल आली आहे, 2 धावा स्कोरकार्ड वरती, चांगली बॅटिंग होईल अपेक्षित आहे। धावा प्रतीक निघतोय बॉलिंग ट्रॅक वरती। ओहो, अडव्या बॅटनं खेळण्याचा, खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु आलाय तो इथे डॉट बॉल। चांगली गोलंदाजी मी म्हणेन, पहिला बॉल वाईड गेला काही हरकत नाहीये, दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली आहे आणि P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये खरं तर पॉवरफुलचा रोल, तुम्हाला पॉवरफुल हा रोल करावा लागतो आणि तो रोल कोण करणार आहे। अडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पशिराचा पायाचा भेद घेतला, एक सिंगल शोधण्याचा प्रयत्न केलाय आणि बघता इथे चिकी रन, 40 रन्स इथे घेतले आणि एक सिंगल इथे ऍड केली जाते आणि टीमची टोटल आतापर्यंत षटक आहे पहिलं। 10 बॉलचा खेळ समाप्त झालाय, डॅमेज गोलंदाजीपासून सुरुवात झाली परंतु कमबॅक केलंय बॉलर प्रतीक सकपाळने। यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी एक खूप छान पद्धतीचं बक्षीस आलंय कृष्णकांत दिलीप जाधव यांच्या माध्यमातून। एका हातात झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे। स्विच शॉट खेळण्याचा प्रयत्न, दुधानी तरवाचा वापर केलाय, स्ट्रॉंग अपील केली आहे, काय घडलंय नक्की मैदानामध्ये, कदाचित हिस्सा लागलाय का बॅटीचा, परंतु हे असं नाहीये, पंचांनी स्पष्टपणे नकार दिलाय, नॉट आउट आणि त्याचबरोबर डॉट बॉल देखील आहे आणि धाव संख्या इथे स्थिर राहिली आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने सांगितलं गेलंय की लोएस्ट स्कोरचा मॅच आहे आणि तो मोठा करायचा असेल तर प्रेशर टाकणं देखील तितकंच आणि तेच इथे काम केलंय एसटी रक्षकाने। हो उचलण्याचा प्रयत्न, परंतु बॉल टप्पा केल्यानंतर स्विंग होऊन अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय, आलाय तो डॉट बॉल। सुंदर सुरुवात प्रतीकने करून दिली है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और ये खासियत है प्रतीक की, सही इलाके में गेंदबाजी करते हैं और गेंद को ऑफ स्टंप के बाहर लेके जाते हैं। चांगली गोलंदाजी आतापर्यंत, इथे पाहू शकाल दांडी गोल, गोलंदाज गोल आणि फलंदाज होईल आता गोल। गेंद अंदर, डंडी बाहर, बल्लेबाज डगआउट की तरफ। बहुत महत्वपूर्ण मुकाबला और प्रतीक ये विकेट इनको मिलना ही मिलना था, इससे पहले उन्होंने बीट किया था, बहुत शानदार गेंदबाजी। प्रतीक की बात करें तो केएसके का भविष्य है। खरोखर मी सांगितलं हा उगवता सितारा आहे, परंतु समोर बऱ्याच वर्षाचा अनुभव होता। सुदेश सकपाळ खरं तर ही महत्वाची विकेट होती आणि ती जाते आता तंबूच्या असळला, परंतु आता इथून पुढे कदाचित आहिरे वाणवले टीम वरती प्रेशर असू शकतो, कारण का पाहू शकाल तुम्ही ती विकेट गेल्यानंतर सर्व एकत्र आलेत, त्यांना माहिती आहे कदाचित हा पण मॅच जिंकू देखील शकतो। और उमेश सबसे बड़ी बात, इससे पहले बल्लेबाज जब बीट हुए तो विकेट कीपर ने जोरदार अपील की है, तो इसका मतलब सुदेश को विकेट चाहते थे, विकेट चाहिए। अंपायर बहुत चतुराई के साथ अंपायरिंग कर रहे, बहुत साल से अंपायरिंग कर रहे, तो इन्होंने नोट आउट किया। उसके बाद में बहुत बढ़िया गेम, प्रतीक के वो ड्रीम बॉल था जिसमें विकेट मिला। जुनून और सुकून के बीच जो लड़ाई थी ना, वो इस वक्त जुनून मतलब प्रतीक ने जीती है, सुदेश बैक टू द पेवेलियन चले गए। जबरदस्त आपण पाहिलं, आम्ही
चला स्पीडअप ठेवायचा आहे प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. वेळेला खूप महत्व आहे कारण का सूर्यनारायण हा देव कधी आपल्यासाठी थांबत नाहीये, तो त्याच्या वाटेने जात असतोय. खरं तर आपण हम तो छोटे जे शायर है जिनके सब हाथ में है वो हमारे भगवान हम पार से. खरं तर आम्ही किती सातत्यपूर्वक आज 3-4 वर्ष खरोखर आमचे ऑफिशियल पंच जे सूर्यकांतजी सर असतील, अमितजी सर असतील, रुपीजी सर असतील, यांच्या सोबत आम्ही सातत्याने जोडले गेलोय आणि प्रामाणिकपणे खरं तर ते काम करत असतात. जाऊया मॅचकडे, थोडंसं स्पीडअप ठेवायचं प्लीज. एकूण आपण बघितलं तर आव्हान खरं तर 44 धावांचं, परंतु 2 धावांची पेनल्टी ऍड करण्यात आली. 46 धावांचे आव्हान आहे. हा का बदल लक्षात घ्या, पुन्हा एकदा 46 धावांचं आव्हान तुमच्या समोर आहे. 46 धावा जमवायच्या आहे. 2 धावेची इथे पॅनल्टी, कारण जे टी शर्ट अर्पण केलं नव्हतं. जाऊया मॅचकडे. षटकाची झाली समाप्ती. सुरेश सकपाळ इथे बॉलिंग ट्रॅक वरती आले. प्रत्येकनी अप्रतिम षटक टाकलंय, फक्त धावा दिल्या 30 आणि त्याच्यामध्ये महत्वपूर्ण विकेट. नेहा स्ट्राईक केला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याने एंटर केलाय तो बॅटर आहे. बॅटिंग करायची आहे. खरं तर जे सुदेशने काम केलं नाही ते त्याला करायचं. मंगेश ओहो पायामध्ये टाकलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळतो. डिस्कवरीमध्ये बॉल चाललाय, मिड विकेट मध्ये बॉल चाललाय आणि तिथून मात्र एक सिंगल आली है. इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, इक्का दुक्का से दाल नहीं दलने वाली है. मैच को जीतना है, मैच को मंजिल तक पहुंचना है तो बड़े शॉट लगाने भी पड़ेंगे इस मैच में, और जिसकी जरूरत है. जिस तरह से ये खेल चल रहा है, दोनों एंड से जब गेंदबाजी होती तो गेंदबाजों का ज्यादा फायदा होता है. जीतने के लिए टारगेट 40 गेंदबाजी में बहुत बढ़िया स्ट्रोक गेंद को खेल दिया. इस वक्त वाइड श्रीलंका बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया, 1 से ज्यादा कोशिश कर रहे हैं और यह खतरा हो सकता था. गेंदबाज ने खुद गलती की है. अब कोई कुछ नहीं बोलेगा, क्या बोलेगा तो क्या करेगा, क्योंकि फील्डर ने थ्रो तो बहुत बढ़िया, बहुत ही अच्छा थ्रो किया गया था. यानंतर उमेश एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. कृष्णकांत जाधव यांच्या माध्यमातून एका हाताने जर झेल पकडला मैदानाच्या बाहेर, म्हणजे या बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडलं तर 100 रुपयाचे पारितोषिक आहे. बघा 100 रुपयाचं पारितोषिक. कृष्णकांतजी जाधव यावेळेस सुरेख फटकालाय, सुरेख तितक्याच ताकदीची आहे. फिल्डिंग देखील पाहायला मिळते, परंतु श्री चंदनजी राजाराम चव्हाण यांचं जेवढं गोड कौतुक कराल तेवढं कमी आहे. कारण का चर्चा त्यांची दिवसभर राहील, चर्चा त्यांची उद्याही राहील. कारण का जे काही सर्व आपण ही स्पर्धा पाहतो ही त्यांच्यामुळेच पाहत आहोत. कारण का 3 चान्स आहे ते करंट ट्रॉफ्या. अगदी मी म्हणेन एखादा ट्रॅक्टर आणावा लागेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. बॉलर तयार होतोय, सुरेख फटका, लेट पण थेट कचाउट. फलंदाज झालाय बाद नेहाल सकपाळ. होता आणि ओव्हरपिच बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु डीप मिड विकेट मध्ये चांगली ते कॅच पकडली आहे. ज्या वेळेस उंच भरारी घेतली होती ना त्यावेळेस असं वाटलं की किमान हा षटकाराचा बॉल बाहेर जाऊ शकतो, परंतु असं काही घडलं नाहीये. महत्वाचा गडी बाद झालाय आणि या मॅच मध्ये खरं तर वेगळं ट्विस्ट निर्माण झालंय. आणि या 5 झाल्यानंतर टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत फक्त आणि फक्त 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली, प्रत्येकडे अप्रतिम गोलंदाजी करतोय सध्या बॉलर सुरेश सकपाळ. 5 झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे एंटर झालाय आणि बॅटिंग तर करायची आहे. आता काही खास करावं लागेल, काही स्पेशल करावं लागेल, काही आगळं वेगळं करावं लागेल, चेंजेस करावे लागतील. आणि इथून मात्र वाईट चैसाचा इशारा आलाय आणि त्याच्यानंतर एक धाव पळून काढली आहे. अशा 1+1 धावा आपण 2 ऍड करूया आणि टीमची टोटल आतापर्यंत स्कोर कार्ड वरती झाल्यात तर एकूण धावा 9 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. 46 धावा बनवायच्या आहे. 2 धाव्यांची पेनल्टी दिली आहे, परंतु चांगली गोलंदाजी होतीये. खरं तर सुरेश सकपाळ सोना टीम कडनं धावा कमी आहेत, काही हरकत नाहीये. बरोबर हा धावा सॉरी ओके 44 टार्गेट होता, म्हणजे 2 धावा 46चा टार्गेट आहे. 8 झाल्यात का? एक सेकंड. नऊ झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 3 धावा
आम्ही विश्लेषण करतोय दुसऱ्या षटकाचं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवरती का दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली, चौथ्या बॉलवरती विकेट आली आणि 5वा बॉल वाईट +1 अशा एकूण 6 धावा आल्यात. मॅच स्टार्ट करायचा आहे. कृपया जर कुणाला जर काही डाऊट असतील तर प्लीज आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे अशा काही शंका या दूर होतील. येणारच नाही शंका. तुमचा 12th मध्ये इथे असेल तर हा प्रश्न तुम्ही विचारणारच नाही. त्यामुळे मला वाटतं आपलं क्रिकेट प्रोफेशनल होण्याकरता ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. कारण का काही निर्णय आहेत ते आयोजक कमिटीचे यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. जाऊ या मॅच कडे. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत, परंतु चाबूक शॉट, सुरेख फटका, गॅप सरच्या परफेक्ट बॉल जाईल. बम 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 का बॅट सॅक्स षटकार. आता तुम्हाला हवेच्या विरुद्ध खेळायचं आहे आणि ती कामगिरी मैदानावरती करत असताना फलंदाज मंगेश हवेच्या विरुद्ध खेळला एक दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधनं आणि सुरेशच्या वरती आक्रमण चढवले. गोलंदाजी मार्क वरती सुरेश सज्ज. अकुंड पद्धतीच्या डॉन साइडला खेळ डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाबे एकेरीनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 16 वरती. आपण या ठिकाणी पाहतोय जय बजरंग चषक 2024चा अद्भुत 16. इथे प्रेक्षक झालेत गोळा, धावसंख्या झाले 16. अत्यंत महत्वाचा हा सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि आता 2 षटकांचा खेळ 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता 46 धावांची. समीकरण उमेश आपल्या समोर असेल. याची देही याचा डोळा, हा क्रिकेटचा सुख सोहळा, हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. हम यू गए और यू आए तब तक डीजे. तिसऱ्या षटकातली 4 मिनिटं शिल्लक आहेत. ही लक्षात ठेवा, वेळ अत्यंत महत्वाचा आहे आणि तसं नाही घडलं तर आपण सीमारेषेवरती 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक आहेत. जर तुम्ही या 4 मिनिटांमध्ये तुमचं शेवटचं षटक पूर्ण नाही केलं, म्हणजे तिसरं षटक नाही पूर्ण केलं तर 5 पैकी 1 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येईल. जबरदस्त आपण पाहतोय ज्या पद्धतीनं सचिन एक उंचखोराचा गोलंदाज. सचिनला पाहिलं तर ईशांत शर्माची आठवण येते, परंतु सुरेख फटका इथे आलाय. नो मॅन्स लँड मध्ये सुरेश सकपाळ बॉल वरती येत होते, परंतु बॉल निघून चाललाय. स्वतःवरती नाराज आहेत. बॅकअप मिळाला नाही. जीवनामध्ये बॅकअप देखील तितकाच महत्वाचा असतो. फिल्डिंग करताना बॅकअप देखील तितकाच महत्वाचा असतो. पुढे आलो, कंट्रोल ठेवलं नाहीये सुरेश सकपाळने. बॉल गेला इथं सीमा पार, फरार 4. डॉन साइडला खेळाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वाटेश लॉंग ऑनला आहे. ते आता बॅकअपला क्षेत्ररक्षक आला होता, परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने उत्तम प्रकारची कामगिरी केली आणि खूप चांगलं क्रिकेट दोन्ही बाळाकडून. मंगेश आणि मैदानावरती फलंदाज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता नेहाल अप्रतिम कामगिरी करतात मैदानावर. ही परिस्थिती खरं तर सोनार टीमची आपण पाहिली. 2 षटकांच्या पाठीमागे काहीतरी 16 धावा झाल्या होत्या आणि असंच खरं तर चित्र मैदानामध्ये मी सांगेन. सध्या बॅलन्स क्रिकेट आहे. 50-50% दोघांना ही संधी आहे, परंतु 2 धावा इथे आल्या. चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आहे. एक सिंगल 2 धावा आल्यात आणि इथे गतीमध्ये परिवर्तन केले, व्हेरिएशन ठेवले. चेंज ऑफ द पेस, चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. सिंगल आली आहे. मिडॉनला आहे क्षेत्ररक्षक खरं तर आणि आतापर्यंत या 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा कोटल्या गेल्या. सिंगल टीमची टोटल झाले एकूण 23 धावा. अजूनही 9 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे, परंतु यात ओव्हरमध्ये जर 2 मोठे फटके आले मॅच कदाचित जवळ येईल आणि फटके येणं देखील महत्वाचं आहे. बॉलर तयार होतोय. ओहो, बॅकअप दिले, बॅकवर्ड गेले होते पंच करण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथे एकच सिंगल येते. उमेश देखिए जब ऑन साइड पर बल्लेबाजी आप करते रन बटोरते तो रन बहुत आसान बनते हैं. अगेन तब
विंड अप खेलने की कोशिश करेंगे तो मुश्किल हो जाएगी, तो यहाँ इसी ओवर को बड़ा करने का प्रयास करेंगे बल्लेबाज। या ओव्हरला मोठा करण्याचा इरादा केलाय सुरेश सकपाळ, जात होते तिथपर्यंत परंतु बॉल चाललाय ते सीमा पार झपकवकडे मिळालाय ती तर गोळी सारखा निघून गेलाय दणदण करत छमछम करत बिना पायल बजे घुंगरू चरण। पायाचा जो निर्णय आलाय तो षटकार आहे, कदाचित आम्हाला असं वाटलं देखील हा 4 रन आहे, परंतु पंचांची देखील चाणाक्ष पद्धतीची नजर अगदी डोळ्यामध्ये तेल घातलंय की काय, पापणी लवते की काय आणि दिलाय तो षटकार आणि मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय। ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, सी कॉर्नर मध्ये आहे क्षेत्रक्षण, बॉलचा वेट केला, बॉलला येऊन दिलं, फील्ड केलाय, तोपर्यंत एक सिंगल मिळते, ओव्हरची होतीये खरं तर समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल झाली आहे ते एकूण 31 धावा। आणि फक्त साईट संपलेली आहे, टाइम संपलेला आहे, जो पंच निर्णय एक प्लेयर खरं तर पंचा टाइम संपलेला आहे सर, 15 मिनिटाचा अवधी संपलेला आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 31 धावा आणि आता जमवायचे आहेत 6 बॉल मध्ये। सामना सुरू झाला होता, आपण बघितलं तर त्याचं टायमिंग आहे 4:17 आणि आता 4:32 झालेत आणि जेव्हा आम्ही अनाउन्समेंट करत असतो तेव्हा सेकंद चालूच असतात, तुम्हाला कदाचित वाटतं की 4 मिनिटं आहेत 4 मिनिटं आहेत, तर तेव्हा सेकंद ती जी वेळ आहे ती थांबत नसते, त्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या असतात। एक प्लेयर तुमच्या सर्कल मध्ये 5 पैकी एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळेल। उर्वरित चेंडूचा विचार केला, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे, प्रेक्षक अशा प्रकारच्या सामन्याची वाट बघत असतात, प्रतीक्षा करत असतात, तो सामना मैदानावरती आपण पाहतोय। सामना असेल सोनाट आणि आयरेब या 2 संघादरम्यान। आता मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल, हे षटक अत्यंत महत्वाचं आहे, आणखीन एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती। आता षटक नाही, प्रत्येक षटक तर महत्वाचा आहे, परंतु षटकामधला प्रत्येक बॉल देखील तितकाच महत्वाचा असणार आहे। 6 बॉल आणि 15 धावींची आवश्यकता आहे, 2 रनांची खरं तर पॅनल्टी देणे, पॅनल्टी खरं तर किती महागड्या पडतात, एक रस तुम्हाला खूप महत्वाचे असतात एक्झाम मध्ये, एका गुणाला, निवडणुकीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व आहे। एका गुणाने जर विद्यार्थी फेल झाला तर 1 वर्षाचं वाट त्याला पाहावी लागते, एखादा रन झाले तर 31 धावा, 31 झाल्यात, 2 धावेची पॅनल्टी आहे, एकूण 46 बनवायचे आहे। थोडं स्पीडअप घ्या ना प्लीज, स्पीडअप ठेवायचं आहे थोडा, आणि निवडणुकीमध्ये एका मताने जर उमेदवार पडला तर तब्बल 5 वर्ष त्याला वाट पाहावी लागते। मॅच कडे आपण जातोय, 6 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता, स्ट्राईक केला बॅटर आहे मंगेश, त्यांनी आक्रमक झालाय, चांगली बॅटिंग केली आहे, शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे, अपील उचलून धरली आहे जरूर, परंतु पंचांनी हाईट फॅक्टर पाहिला, थोडासा बॉल उचली आहे आणि आलाय तो डॉट बॉल, सुंदर बॉल। बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में, स्टार्ट अच्छा किया गया, बॉलर का नाम बताएंगे तो बेहतर बात हो जाएगी। करण, और करण ने पहली गेंद पर रन नहीं दिए, रन एक बार फिर प्रयास कर रहे बल्लेबाज, लेकिन सुंदर गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया करण, अपने बॉलिंग पर पहुंच गया, राइट अप ओवर द विकेट। इस बार ऑल साइड पर खेलना चाह रहे थे, दोबारा वही कहानी, अपील करते हुए, लेकिन उछाल मिल रहा है, यहाँ खतरा हो सकता, और 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे थे, रन आउट का विकेट। फलंदाज बाद झालाय, स्वतःला खरं तर सिलेंडर केलंय, स्वतःला सुसाइड केलंय मी म्हणेन, जिथे 1 धाव होती, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता। उमेश, ये सुसाइड नहीं, ये सैक्रिफाइस है, क्योंकि अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे बल्लेबाज, इसीलिए उनको जाना था, कोई विकल्प नहीं था उनके पास। नक्की सॅक्रिफाईस केलंय, खरं तर विकेटचा मी म्हणेन त्याग केला इथे, आणि त्याच्यानंतर फलंदाजी ते बाद झालाय। टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय झाल्या त्या 32 धावा आणि आता 4 बॉल 14 धावेंची आवश्यकता, मॅच ऑन आहे, चला स्पीडअप ठेवायचा आहे। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, खरं तर आता जो कदाचित बॅटर जाईल तो मला वाटतं प्रत्येक जण मला वाटतं विकेटचा त्याग देखील करू शकतो जर रन्स येत असेल तर, परंतु मोठे फटके आले, मॅच बनेल, बॉलर तयार होतो स्ट्राइक इनला, ओहो आडव्या बॅटने खेळलाय, सिंगल मिळते, मिड विकेट मध्ये क्षेत्राचे पंबल झाले आहेत, थोडीशी गपलत झाली आहे, पुन्हा एकदा गपलत झाली आहे, आणि तिथून मात्र 3ऱ्या विकेटने
क्षेत्ररक्षकाने बॅकअप मिळालाय. हो 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 हो, हे काय घडतंय, हे काय घडतंय. हा क्रिकेट आहे, अनित्यचा खेळ आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी तिकडे इकडे, या काही अशा गोष्टी होतच असतात. परंतु यावेळेस या स्थितीला मिस फिल्डिंग काय म्हणाल सर? उमेश सर, मैदानावरती काय घडलंय तर निश्चितच चूक झाली, थोडीशी गंमत झाली आणि त्याची किंमत मोजावी लागली. कारण इथे मैदानावरती थोडी आवाज उभी झाली, आपण पाहू शकता. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि सर्वात महत्वाचं काय, मंगेश स्ट्रायकर एंडला आलाय. मंगेश स्ट्रायकर एंडला. चला प्लीज थोडीशी घाई करा. 2 धावा इथे पळून काढल्या. 3 बॉल 12, 3-12 असं समीकरण. हो 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 हो, आणि बॅटनं खेचलाय सचिननी. अगदी फुलासारखे असते, पंखासारखे इथे फुलाचा पसारा केला हाताचा आणि त्याच्यानंतर कॅच महत्वपूर्ण पकडली आहे. बाद झालाय फलंदाज मंगेश, ज्याने अप्रतिम बॅटिंग केली होती. तो स्वतः वरती नाराज आहे. तो आता चाललाय झड 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 पावलाने.